आपल्यासोबत भाजपचे उमेदवार रामदास तडस आहे। आज नामांकन अर्ज भरणार आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, काय सांगाल, आज तुमचं नामांकन अर्ज तुम्ही दाखल करणार आहे, कोणाची उपस्थिती राहणार, कसं शक्ती प्रदर्शन? आज मी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि उमेदवारी दाखल करण्याकरता आमचे नेते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे येणार आहे। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे आशिष देशमुख, आमचे सर्व आमदार, खासदार अनिलजी बोंडे हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आमच्या मित्र पक्षाचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर शिवसेना, रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। एकंदरीत तुम्ही या ठिकाणी आत्ताच एकपाड्याच्या मंदिरात जाऊन पूजा केलेली आहे, काय नेमकं साकडतात? मी वयाच्या 10व्या वर्षापासून त्या ठिकाणी जात असतो, एक मूर्ति वापसी, आणि मी ज्या वेळेस त्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्यावेळेस मला यशच मिळालं। मी पुन्हा तिसऱ्यांदा मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी हीच मी हनुमान चरणी प्रार्थना केली। साहेब, काल एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडी शरद पवार गटाचे जे उमेदवार होते अमर काळे यांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते शक्ती प्रदर्शन करीत महारॅली काढण्यात आली। तुमचं देखील त्याच पद्धतीनं शक्ती प्रदर्शन राहणार आहे का? कारण की एकेकाळी तुम्ही शरद पवारचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात। आज भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाची रॅली आमचीवाली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहे आणि आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे। नक्कीच या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करीत मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाणार असल्याची माहिती खासदार रामदासजी तडस यांनी दिलेली आहे। मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा।